नमस्कार मित्रांनो, मी ऐकला आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्या आवडीची आणि तुमच्याही आवडीची भाजी आज कशी करायची आपण बघूया. मित्रांनो, कांदा बारीक कापून घ्यायचा. कांदा बारीक कापून झाल्यानंतर कढईत टाकायचा आणि तेल टाकून गरम करून घेऊन तो चांगल्यापैकी परतून घ्यायचा. कांदा भाजल्यानंतर रोज जे आपण भाजीला मसाले टाकतो तुमच्या आवडीचे, जेणेकरून भाजी चांगली होईल, ते सगळे मसाले टाकून घ्यायचे आणि कांदा असा परतो घ्यायचा. हळद, जिरे सगळं टाकून घ्यायचं आणि मग बघा, हळद टाकल्यानंतर भाजीला पिवळा रंग येतो. पिवळा रंग आला म्हणजे भाजी दिसायलाही सुंदर दिसते आणि ती चांगली चमच्याने परतून घ्यायची आणि मग भिजलेले ते मूग हाताने चांगले खडे वगैरे बघून घ्यायचे आणि त्या कढईमध्ये टाकायचे. त्याच्यामध्ये काही घाण असेल तर ती काढून घ्यायची आणि मग ती कढईमध्ये टाकून त्याची चांगला पेस्ट बनवायची. एकदम सुंदर असं चमच्याने परतून घ्यायचं. सगळा मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यात पाणी टाकणार आहोत. पण आता बघा, कांदा, मूग, आपला कढीपत्ता, जे सगळे मटेरियल आपण त्याच्यात टाकले, सगळं मिक्स करून घ्यायचं. चांगल्यापैकी ते गरम करून परतून घ्यायचं, एकदम भाजून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मग शेंगदाण्याचं कुट्टा त्याच्यामध्ये टाकलेला आहे आपण. शेंगदाण्याची पावडर आता त्याच्यामध्ये टाकल्यानंतर एकदम चांगल्या पद्धतीने आपण त्याला हे संपूर्ण मटेरियल टाकल्यानंतर आपण जे मिक्सरमधून जे मसाला दळून घेतो तो संपूर्ण कढईमध्ये टाकायचा. संपूर्ण मसाला टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकायचं. आपल्या फॅमिलीला जेवढी भाजी गरजेची आहे त्यानुसार आपण त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि आता संपूर्ण मसाला, पाणी वगैरे जे टाकायचं सगळं टाकून झालं आहे. आता थोड्याच वेळात भाजीला कढ येईल. ही भाजीचं काय नाव आहे नक्की मित्रांनो कमेंटमध्ये सांगा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर मी आहे कलाप्रेमी या यूट्यूब चॅनलला सगळ्यांनी लाईक करा, सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. आणि याला म्हणतात मित्रांनो मेदग. आता बाजरीची भाकर आणि मेदग्याचा आनंद आज आपण घेणार आहोत. तुम्ही जर खाल्ले असेल तर नक्की तोंडाला पाणी आले असेल मित्रांनो. आता बघा, भाजीला कड येतोय. भाकर आता भाजीची वाट बघते. वा 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 वा. आता जराच वेळेमध्ये आता शेगडी पण चांगली तापलेली आहे. भाजीला चांगला कड येतोय. आता थोड्याच वेळात माझ्या तोंडाला पाणी यायला लागलं आहे. आता शिजायला दम आहे, पण भाजी शिजण्यास दम आहे, पण थंड होण्यास दम नाही. मला असं झालं आहे आता, इतकी असं वाटतं किती खावा